या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कामिनीने राजांच्या पहिल्या बायकोचे आणि मोठ्या मुलीचे म्हणजेच सरोज आणि कमळी यांचे डेथ सर्टिफिकेट आणल्यामुळे अन्नपूर्णा खूप चिडलेली असते। ती कामिनीला विचारत असते की त्या दोघी जणी या जगात नाहीये, त्याचा तुझ्याकडे काय पुरावा आहे ग? आणि त्यावेळी कामिनी म्हणते की वहिनी, माझ्याकडे तर पुरावा नाहीये, पण मला सांग त्या दोघी जणी जिवंत आहेत याचा तुझ्याकडे तरी काही पुरावा आहे का? आणि कामिनीचा तो प्रश्न ऐकून अन्नपूर्णा म्हणते की माझ्याकडे कोणताही पुरावा नाहीये, पण माझा विश्वास आहे एक ना एक दिवस माझी थोरली नात पुन्हा या घरामध्ये येणार। पण या गोष्टीवरून तिचा आणि कामिनीचा वाद हा वाढतच जातो। शेवटी राजन मध्ये पडतो आणि त्या दोघींना शांत करतो आणि मग तो अन्नपूर्णाला म्हणू लागतो की आई, माझी बायको गौरी आणि माझी मुलगी या जगात आहेत की नाही हे मला माहीत नाही। पण ते ऐकून अन्नपूर्णा आश्चर्याने विचारते की अरे राजन, हे काय बोलतोयस तू? म्हणजे तुला देखील असंच वाटतं का की त्या दोघीजणी या जगात नाही आहेत? आणि त्यावेळी राजन म्हणतो की आई, असं नाही आहे, त्या दोघींना भेटण्याची मला सुद्धा ओढ आहे, पण आत्ता त्या कुठे आहेत हे आपल्याला माहिती आहे का? नाही ना। त्यामुळे उगाच या विषयावर वाद घालण्यापेक्षा या परिस्थितीमधून काय मार्ग काढता येईल याचा आपण विचार करूयात। मी तुम्हा दोघींपुढे हात जोडतो, प्लीज माझं शांतपणे ऐकून घ्या आणि आधी हे मृत्यूपत्राचं वाचन होऊ द्या। आणि त्यावेळी मग कामिनी आणि अन्नपूर्णा दोघीही हो म्हणतात आणि मग वकील साहेब सदानंद आणि अन्नपूर्णाच्या मृत्यूपत्राच्या वाचनाला सुरुवात करतात। या मृत्यूपत्रामध्ये असे लिहिलेले असते की अन्नपूर्णा आणि सदानंद महाजन यांची जी काही प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टीमधील 50% त्यांच्या थोरल्या नातीला आणि उरलेले 50% त्यांच्या लहान नातीला म्हणजेच अनिकाला मिळतील। आणि हे ऐकून कामिनीला तर धक्काच बसतो। ती चिडते आणि अन्नपूर्णाला म्हणू लागते की वहिनी, हा सगळा काय प्रकार आहे? अगं, जी मुलगी जिवंतही नाहीये तिला या प्रॉपर्टीमधील 50% तू कसे काय देऊ शकते? आणि ते ऐकून अन्नपूर्णा म्हणते की कामिनी, यामध्ये बोलण्याचा तुला काही एक अधिकार नाहीये। पण कामिनी म्हणते की अधिकार आहे वहिनी, कारण मी हे सगळं आपल्या नातीसाठी अनिकासाठी बोलतेय। अगं, ती तुझी सुद्धा नात आहे ना। मग मला सांग, ती तुझ्या समोर असताना जी मुलगी अस्तित्वातच नाहीये तिला तू या प्रॉपर्टीमधील 50% का देऊ करते? आणि मग याच गोष्टीवरून तिच्यात आणि अन्नपूर्णामध्ये पुन्हा एकदा वाद सुरू होतो। राजन त्या दोघींनाही समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण उपयोग काही होत नाही। अन्नपूर्णाचं हेच म्हणणं असतं की आज ना उद्या माझी थोरली नात या घरामध्ये येणार आणि तीच या घराची खरी वारसदार असणार। मात्र कामिनी म्हणत असते की तुझी थोरली नात अस्तित्वात आहे की नाही याबद्दल तुला काही माहिती नाहीये। आपण गेली 17 वर्ष तिची वाट बघतोय, पण ती आली आहे का? नाही ना। मग ती आता तरी कशी काय येईल? आणि मग त्यानंतर ती असं म्हणते की वहिनी, आपण एक काम करूयात, जर पुढच्या 6 महिन्यांमध्ये तुझी थोरली नात या घरामध्ये आली तर तू ठरल्याप्रमाणे या प्रॉपर्टीमधील 50% हिस्सा तिला दे। पण जर पुढच्या 6 महिन्यांमध्ये ती इथे नाही ना आली तर मग या संपूर्ण प्रॉपर्टीची म्हणजे 100% मालकीण फक्त आणि फक्त माझी अनिका असेल। आणि ते ऐकून अन्नपूर्णा रागातच कामिनीकडे पाहू लागते। त्यामुळे कामिनी हसतच विचारते की काय झालं वहिनी, तुला सुद्धा शंका वाटते ना की तुझी थोरली नात खरंच येईल की नाही याची? आणि ते ऐकून अन्नपूर्णा ठामपणे तिला सांगते की कामिनी, माझा कालही विश्वास होता, आजही विश्वास आहे की माझी थोरली नात एक ना एक दिवस या घरामध्ये नक्की येईल। आणि त्याच वेळी कमळी त्या ठिकाणी येते। ती आणि निंगी अन्नपूर्णाला भेटण्यासाठीच आलेल्या असतात आणि मग ती डोरबेल वाजवते। मात्र त्यावेळी अनिका धावतच तिथे येते आणि अन्नपूर्णाला म्हणू लागते की अगं आजी, कदाचित माझ्या मैत्रिणी आल्या असतील, मी पाहते। आणि मग ती मुद्दाम दरवाजा उघडते आणि समोर कमळीला आणि निंगीला पाहून ती खूपच खुश होते। पण मग ती म्हणू लागते की अरे वा, आलात का तुम्ही? मी तुमचीच वाट बघत होते। आणि तिचं असं बोलणं ऐकून कमळीला आणि निंगीला थोडंसं आश्चर्य वाटतं। तर ही अनिका आतमध्ये यांचा आवाज जाऊ नये म्हणून पटकन त्यांना बाहेर काढते आणि घराचा दरवाजा बंद करते। आणि मग त्यानंतर ती त्यांना थोडं लांब घेऊन जाते आणि विचारते की कशाला आलात तुम्ही ते गावछाप? आणि त्यावेळी कमळी म्हणते की अनिका, आम्हाला अन्नपूर्णा आजींना भेटायचं आहे, प्लीज आम्हाला त्यांना भेटू दे। पण ती अनिका रागातच म्हणते की अन्नपूर्णा आजी काय म्हणतेस ग? ती काय तुझी सख्खी आजी आहे का? तू ज्या कॉलेजमध्ये शिकतेस ना त्या कॉलेजची ती ओनर आहे, त्यामुळे तिला मॅडम म्हणायचं। ती आजी फक्त माझी आहे। आणि हे ऐकून कमळीला वाईट वाटतं, पण उगाच वाद वाढवायला नको म्हणून ती म्हणते की ठीक आहे, तू प्लीज आमची अन्नपूर्णा मॅडमसोबत भेट घालून दे, आमचं त्यांच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे।
तर ती अनिका म्हणू लागते की हे बघ, माझी अन्नपूर्णा आजी ना एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला लगेच तिला भेटता येणार नाही. आणि ते ऐकून कमळी आणि निंगी म्हणू लागतात की ठीक आहे, मग आम्ही इथेच थांबतो आणि वाट बघतो. पण अनिका म्हणते की असं कसं, तुम्हाला जर माझ्या अन्नपूर्णा आजीला भेटायचं असेल ना, तर मग माझं एक काम करावं लागेल. आणि त्यावेळी या दोघीजणी विचारतात काय काम. तर अनिका हसत असताना तिची गाडी साफ करायला सांगते, पण त्यामुळे निंगी खूपच चिडते आणि म्हणून मग अनिका आणि निंगी यांची भांडणं सुरू होतात. पण कमळी कसं बसं त्या दोघींना थांबवते आणि अनिकाला म्हणते की ठीक आहे, आम्ही तुझी गाडी साफ करून द्यायला तयार आहोत, पण मग त्यानंतर तरी तू आमची अन्नपूर्णा मॅडमसोबत भेट घालून देशील ना. आणि त्यावर अनिका हसतच हो म्हणते. तर निंगी कमळीला विचारत असते की अगं कमळे, हे काय करतेस तू, हिने तर आपल्याला पर नोकर बनवून टाकले. तर कमळी म्हणते की जाऊ दे गं, तुला माहिती आहे ना, कोणतंही काम छोटं मोठं नसतं आणि आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे, त्यामुळे अनिका जे सांगते ते आपण ऐकूयात. आणि त्यांचं असं बोलणं ऐकून अनिका मात्र हसत असते. दुसरीकडे कामिनीने जी अट घातलेली असते त्या अटीमुळे अन्नपूर्णा विचारात पडते. तर कामिनी मुद्दाम म्हणत असते की काय गं वहिनी, काय झालं, तू अशी शांत का बसलीस, तुझा तुझ्या गुरूंवर आणि देवीने दिलेल्या कौलावर विश्वास नाही आहे का, तुला देखील असंच वाटतं ना की तुझी थोरली नात परत येणार नाही. आणि तिचं ते बोलणं ऐकून अन्नपूर्णा चिडते. ती म्हणत असते की माझी थोरली नात नक्की परत येणार. आणि त्यावेळी कामिनी पुन्हा हेच म्हणते की ठीक आहे, कदाचित ती परत येईलही, पण ती 6 महिन्यांच्या आत परत यायला हवी, तरच तिला या प्रॉपर्टीमधील 50% मिळतील. तर दुसरीकडे कमळी आणि निंगी अनिकाची गाडी साफ करायला सुरुवात करतात आणि हे पाहून अनिका तर खूपच खुश होते. तर दुसरीकडे राजन अन्नपूर्णाला असं म्हणत असतो की आई, हे बघ, मलासुद्धा गौरीला आणि आमच्या मुलीला भेटण्याची ना खूप ओढ आहे. मलाही असं वाटतं की एक ना एक दिवस त्या दोघीजणी पुन्हा येतील. आणि म्हणूनच मी तुला सांगत होतो की हे मृत्यूपत्र वगैरे बनवण्याची अजिबात घाई करू नको, पण तू आणि बाबांनी माझं नाही ऐकलं. आता बघतेस ना हे सगळं काय होऊन बसलंय ते. आणि त्यामुळे अन्नपूर्णाला देखील थोडंसं वाईट वाटतं. तर दुसरीकडे नाईलाजाने कमळी आणि निंगी अनिकाने सांगितलेलं काम करत असतात आणि अनिका मात्र हसतच त्यांच्याकडे बघत असते. तर दुसरीकडे कामिनी पुन्हा पुन्हा तेच तेच बोलून शेवटी अन्नपूर्णाला तिने जी काही अट घातलेली असते ती अट पूर्ण करण्यासाठी भाग पाडते. ती म्हणत असते की वहिनी, तुला माझी अट मान्य असेल तर तू प्लीज सही कर, कारण मी जो मार्ग सांगितला आहे तो एकदम प्रॅक्टिकल आहे आणि तो मान्य करण्यावाचून तुझ्याकडे पर्याय नाही आहे. आणि ते ऐकून मग अन्नपूर्णा ही म्हणते की ठीक आहे, मला तुझी अट मान्य आहे, माझी नात 6 महिन्यांच्या आत या घरामध्ये पाऊल ठेवेल यावर माझा विश्वास आहे. आणि हे ऐकून कामिनी हसतच तिच्याकडे पाहू लागते. आणि मग त्यानंतर अन्नपूर्णा त्या वकील साहेबांकडून सगळे डॉक्युमेंट्स घेते आणि त्यावरती सही करायला जाणारच असते. तितक्यात सदानंद बाहेर पाहतात आणि त्यावेळी त्यांना तिथे कमळी गाडी साफ करताना दिसते. आणि तेव्हाच ते कमळीच्या हातावर असणारा तो तीळ पाहतात आणि तो तीळ पाहून त्यांना खूप आनंद होतो. त्यांच्या लक्षात येतं की कमळीच आपली थोरली नात आहे, राजनची आणि गौरीची मुलगी. आणि मग ती ही गोष्ट अन्नपूर्णाला आणि राजनला सांगण्याचा खूप प्रयत्न करतात, खिडकीकडे इशारा करू लागतात, पण त्यांच्याकडे यांपैकी कोणीही लक्ष देत नाही. अन्नपूर्णा सही करावी की नाही या विचारात असते. राजन कामिनी तिच्याकडेच बघत असतात, त्यामुळे सदानंदकडे कोणाचंच लक्ष जात नाही. तो बिचारा कमळीकडे बघून खूप इशारे करण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याचा काही उपयोग होत नाही. आणि मग शेवटी अन्नपूर्णा त्या कामिनीची अट मान्य करते आणि डॉक्युमेंट्सवर सही करते. आणि त्यावेळी ती मनाशी म्हणत असते की देवा, मला असं वाटते की तू माझी परीक्षाच घेतोय, पण जर तुझी हीच इच्छा असेल तर ठीक आहे, मी ही परीक्षा द्यायला तयार आहे, कारण माझा विश्वास आहे की एक ना एक दिवस माझी थोरली नात नक्की परत येणार. तिने सही केलेली पाहून कामिनी तर खूपच खुश होते. त्यानंतर मग अन्नपूर्णा सदानंदकडे जाते. ते तिला इशारा करून बाहेर बघायला सांगत असतात, पण तोपर्यंत कमळी तेथून निघून गेलेली असते. अन्नपूर्णाला ती काही बाहेर दिसत नाही. आणि मग ती सदानंदाला म्हणू लागते की मला माहिती आहे मी कामिनीची अट मान्य केली, हे तुम्हाला आवडलेलं नाही आहे, पण विश्वास ठेवा, आपली नात नक्की परत येईल. दुसरीकडे अनिका कमळीला आणि निंगीला सांगते की हे बघा, माझी आजी मीटिंगमध्ये आहे, अजून तिला 15 मिनिटं लागतील, त्यामुळे आता तुम्ही दोघींनी माझी दुसरी गाडीसुद्धा साफ करून द्या. आणि हे ऐकून कमळी आणि निंगी होकार देतात आणि अनिकाची दुसरी गाडी देखील साफ करतात. त्यानंतर मग त्या पुन्हा अनिकाकडे जातात आणि तिला विनंती करत म्हणतात की
प्लीज आता तरी आमची आणि अन्नपूर्णा मॅडमची भेट घालून दे. पण अनिका रागातच म्हणते की मला माहिती आहे ना तुम्ही इथे कशासाठी आला आहात, माझ्या आजीकडे भीक मागण्यासाठीच ना. आता तुम्हाला असं वाटते की तिने तुमची फीसुद्धा माफ करावी. अगं तुम्हाला काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही? एकतर तुमची लायकी नसताना तिने इतक्या मोठ्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन करून दिलं, पण तरीही तुमच्या अपेक्षा काही संपतच नाही आहेत. प्रत्येक वेळी तिच्याकडे काही ना काही मागण्यासाठी तुम्ही येत असता. लाज वाटत नाही का तुम्हाला? आणि अनिकाचं असं बोलणं ऐकून कमळीला आणि निंगीला खूप वाईट वाटतं. पण गरज असल्यामुळे कमळी अनिकाला म्हणत असते की प्लीज असं नको नागं करू, आमची अन्नपूर्णा मॅडमसोबत भेट घालून दे. मात्र अनिकाला काही त्यांची दया येत नाही आणि ती त्या दोघींना तेथून अक्षरशः हाकलून देते. त्यामुळे कमळी आणि निंगी रडतच तेथून बाहेर पडतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.